सादर केली आहे। यानंतर श्रेयस यावं श्रेयस पाठक। नमस्कार, मी श्रेयस पाठक चंद्रपुरात सृजन चंद्रपूर ने मला बऱ्याच वर्षापूर्वी सूत्रसंचालनाची संधी दिली होती। त्यातनं माझा आत्मविश्वास थोडासा वर आलेला। मी काही लोकांसमोर बोलण्याची हिंमत करू शकलो। त्यापूर्वी नाटकांमध्ये वगैरे काम करायचो आणि मग असं वाटलेलं की आपण आता सुपरस्टार आहे, पण ज्या वेळेला मंचावर उभं राहून आपण बोलतो, चेहऱ्यावर फ्लॅश असताना जर आपण बिनधास्त बोलू शकतो, आपली कला सादर करू शकतो, पण ज्यावेळी खरंच लोक आपल्याला बघतात हे आपल्याला माहिती असतं, त्यावेळेला पाय कसे लटलट कापतात हा पहिला अनुभव होता। आणि त्या सगळ्यातनं साथ दिली ती आशिषाने। सृजनचा म्हणजे हा माझा पहिला होता, ज्यातने मला थोडंसं बोलता आलं। इथनं ज्यावेळेला कॉन्फिडन्स घेऊन मी चंद्रपुरातनं बाहेर गेलो, बऱ्याच वर्षांपूर्वी मी मुंबईला गेलो आणि मुंबईला जाऊन तिकडे काही नाटकांमध्ये वगैरे कामं करायची असं थोडं होतं। माझ्यासोबत जेही लोक गेले, पहिला प्रश्न हाच होता चंद्रपूर सोडल्यानंतर, भाऊ खर्रा कुठे भेटते, खर्रा कुठे भेटते आणि चांगलं खायला कुठे भेटते। आता चांगलं खायला म्हणजे काय आलं पाहिजे, सकाळी तर्री पोहा, दुपारी कुठेतरी चांगलं तिखट व्हेज नॉनव्हेज जे आवडेल ते पाहिजे राहते, पण आपल्याकडे कुठे भेटत नाही, आपल्याकडे माणसं कुठे भेटत नाही। चंद्रपुराची ओळख चेहरा टीव्ही लावला तर पहिले दिसते आपले भाऊ, पहिले दिसते आपले कोळसा, पहिले दिसते प्रदूषण, पण या सगळ्यामधून माझ्यासारख्या ओव्हर कॉन्फिडंट लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यातली कला तू सगळ्यात चांगला आहे हे करून कशी वाढवायची आणि त्या लोकांना कसं जोडायचं हे सृजनने इथे सांगितलं। मला आता या क्षणी पूर्ण ब्लँक झालो होतो। सगळेजण इकडे आनंदाने आपली सुंदर सुंदर कला सादर करत होते, काय बोलावं मला काही कळेना। मी ब्लँक झालेला असताना सुद्धा हिंमत करून अजूनही पाय लटलट कापतात, पण तरी उभा राहिलो। ते फक्त दादांच्या प्रोत्साहनामुळे आणि तुम्हा सगळ्यांच्या एक याने उत्साह बघून की सगळेजण माझ्या आई वडिलांच्या वयाचे लोक येऊन इतकं छान बोलतात, इतकं छान करतात, काय काय आपण काहीतरी बोललं पाहिजे। एक मला जी इथे पूर्वी संधी दिली होती त्याचं थोडंसं एक ऋण मानलं पाहिजे, दोन शब्द येऊन बोलले पाहिजे, म्हणून येऊन बोलतोय। सध्या माझ्याकडे काहीच नाही, एवढंच आहे, पण इथेच थांबतो। धन्यवाद।